आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज। मी वैशाली लोहार। आजची एक मोठी आणि धक्कादायक बातमी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील निपाणे गावातून गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली आणि चांगल्या स्थितीत असलेली जुनी स्मशानभूमी कोणत्याही परवानगीशिवाय मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जुनी स्मशानभूमी सुस्थितीत असतानाही केवळ नवीन टेंडर लाटण्यासाठी आणि शासकीय निधीचा गैरवापर करण्यासाठी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे। यामुळे संपूर्ण निपाणे गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव शिवाजी गजमल पाटील, राहणार निपाणे, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव। काय समस्या आहे तुमची? आमची समस्या इथं जुनी स्मशानभूमी होती, ती चांगल्या स्थितीत होती। ती कधी पाडली हे समजलं नाही। आम्ही पाहिलं तर मी दररोज या रस्त्याने वापरतो। मध्यंतरी व्यवस्थित दिसायची, संपूर्ण दिसायची। या 2-4 दिवस 15 दिवसात केव्हा पाडली गेली हे काही तपास नाही लागला। गेली कुठे तेही माहीत नाही, कोणी पाडली तेही माहीत नाही। हे ग्रामसेवक किंवा संबंधित जी बळी असेल ते सांगेल। नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव राहुल मच्छिंद्र महाजन, काय निपाणी। समस्या आहे तुमची? आमच्या गावात जी पूर्वीची स्मशानभूमी होती जुनी, ती म्हणजे त्या जागेवरती व्यवस्थित होती आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी तिला 45,000 रुपये खर्च करून फेवर ब्लॉक वगैरे तिला बसवले गेले होते, परंतु ती आता आम्हाला पाडलेली दिसली। मग आम्ही बांधकाम विभागाला पण अर्ज केला, त्याच्यानंतर गट विकास अधिकारी BDO साहेबांना पण अर्ज दिलेला आहे। त्याच्यानंतर त्याची चौकशी अजून कुठलीही चौकशी झालेली नाही। आम्ही पोलीस स्टेशनला ग्रामसेवकांनी पण अर्ज दिलेला आहे, पण त्याची अजून कुठलीही चौकशी नाही झालेली। त्याची चौकशी लवकरात लवकर करण्यात येईल एवढीच आमची मागणी। तुमचं नाव काय सर? प्रमोद विश्वनाथ पाटील। काय समस्या आहे तुमची? आमची हे मशाभूमीविषयी काही मशाभूमी चांगल्या स्थिती होती आणि मशाभूमी चांगली असताना बाजूला खड्डे खोदून पिलर उभे केले गेले। त्याच्यानंतर मग 2 दिवसात किंवा 3 दिवसात नंतर सगळे पडलेले दिसले। नंतर त्याच्यावर कोबा घेतला गेला आणि ते कोणी केला हे आम्हाला माहीत नाही आहे। त्याच्या समोरच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी ज्यांनी पाडली त्याच्यावर। आणि ग्रामसेवकांनी म्हटलंय की अज्ञात इसमाने पाडलेली आहे, पोलीस स्टेशन कंप्लेंट दिली आहे, पण ती पण चौकशी झालेली नाही पोलीस स्टेशनकडून। मी कमलाकर निंबा पाटील। आमची समस्या तुम्ही ऐकली, सर्वांनी सांगितलं या ठिकाणी। तर विषय असा आहे की जे जुनं बांधकाम होतं ती सध्याची जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीने ठराव करून ही स्मशानभूमी पाडण्याचा त्यांनी अगोदर तिकडनं जिल्हा परिषदेची परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि चांगली असलेली स्मशानभूमी पाडून या ठिकाणी नवीन बांधकाम करणे म्हणजे एक स्वतःचा सार्थक साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे। तर ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी जे प्रशासक म्हणून आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा या संबंधित प्रकरणाबद्दल कारवाई केलेली आहे। तर तत्काळात लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की ग्रामपंचायतीची कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा ठराव न घेता ही जुनी स्मशानभूमी बेकायदेशीरपणे पाडण्यात आली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत ग्रामस्थांनी थेट तहसीलदार, गटविकास अधिकारी, BDO आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने फौजदारी कारवाईची मागणी केली आहे। प्रशासनाचा संशयास्पद कारभार दरम्यान या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। सरकारी नियम आणि आवश्यक प्रक्रिया डावलून हे काम करणाऱ्या ठेकेदाराला वाचवण्यासाठीच अधिकारी वर्गाकडून सातत्याने अज्ञात व्यक्ती असा शब्दप्रयोग केला जात असल्याचा जाहीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जर बेकायदेशीर काम सुरू आहे तर मग त्या ठेकेदाराचे नाव उघड करण्यास अधिकारी का कचरत आहेत? अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराचे काही साटनलोट आहे का, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहेत। ग्रामस्थांची मुख्य मागणी: निपाणे गावातील सजग नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत संबंधित कामाचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे। आता या भ्रष्टाचारी आणि बेकायदेशीर कामावर एरंडोलचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी काय कारवाई करतात, की नेहमीप्रमाणे अज्ञातचा पडदा पुढे करून ठेकेदाराला पाठीशी घालतात? याकडे संपूर्ण निपाणे गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे। कॅमेरामनसह मी वैशाली लोहार, जळगाव। भ्रष्टाचार न्यूज।